डिस्क्लेमर. नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर. वैभव नाईक M.Com, B.Ed आणि JAIIB आहेत, मात्र सेबी नोंदणीकृत नाही. हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही. स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या. या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये. भारतीय शेअर बाजाराचा इतिहास लिहिताना हर्षद मेहता हे नाव कायमस्वरूपी कोरले गेले आहे. 1990च्या दशकाच्या सुरुवातीला एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणाने मुंबईच्या दलाल स्ट्रीटवर आपल्या डावपेचांनी, धाडसी गुंतवणुकींनी आणि बँकिंग व्यवस्थेतील उणीवांचा वापर करून एकाच वेळी देवासारखा उंचावणे आणि घोटाळ्यामुळे दरीत कोसळणे, हीच आहे हर्षद मेहतांची गाथा. लोक त्यांना बिग बुल म्हणायचे, तर माध्यमांनी त्यांना अंमलबजावणीचा जादूगर ठरवले. पण 1992 मधील सर्वात मोठ्या सिक्युरिटीज घोटाळ्यानंतर त्यांची प्रतिमा एका गुन्हेगाराप्रमाणे उभी राहिली. हर्षद शांतीलाल मेहता यांचा जन्म 29 जुलै 1954 रोजी गुजरातमधील पॅनल नावाच्या छोट्याशा खेड्यात झाला. त्यांचे कुटुंब जैन समाजातील, मध्यमवर्गीय व पारंपरिक होते. हर्षद यांचे वडील लहानसहान व्यवसाय करत. घरात श्रीमंती नव्हती, पण शिक्षणाबद्दल कुटुंबात आग्रह होता. काही वर्षांनी मेहता कुटुंब सुरत व नंतर मुंबईला स्थलांतरित झाले. मुंबईतील मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये राहून हर्षद यांचे बालपण गेले. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले. ते फारसे हुशार विद्यार्थी नव्हते, पण क्रिकेटमध्ये त्यांना फार रस होता. शाळेत खेळाच्या मैदानावर ते जास्त ओळखले जायचे. उच्च शिक्षणासाठी त्यांनी लाजपतराय कॉलेज, मुंबई येथून वाणिज्य शाखेत पदवी घेतली. याच काळात त्यांना व्यवसाय आणि पैसा याबद्दलची ओढ निर्माण झाली. पदवी मिळाल्यानंतर हर्षद यांनी लहानसहान नोकऱ्या केल्या, विमा एजंट, छोटेसे विक्री प्रतिनिधी वगैरे. पण त्यांना नेहमी वाटायचे की नोकरीत जास्त पैसे मिळत नाहीत. 1970च्या दशकाच्या अखेरीस ते एका ब्रोकरेज फर्ममध्ये क्लार्क म्हणून दाखल झाले. इथे त्यांना शेअर बाजाराची पहिली ओळख झाली. हळूहळू त्यांना ट्रेडिंगचे बारकावे कळू लागले. शेअरच्या किंमतीत होणारे चढउतार, डिमांड सप्लायचे नियम, बँकिंग व्यवहार हे सर्व त्यांनी नीट शिकले. त्यांची निरीक्षणशक्ती अफाट होती. लहानशा बदलातून मोठा कल कसा होतो, याचा अंदाज ते लावत. हळूहळू त्यांनी स्वतःसाठी आणि ग्राहकांसाठी ट्रेडिंग करायला सुरुवात केली. 1980च्या दशकात भारतात आर्थिक खुल्या धोरणांची सुरुवात होत होती. बँकिंग क्षेत्रात शिथिलता आली होती. त्याच काळात हर्षद यांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरू केले. त्यांनी ग्रोज अँड कंपनी नावाच्या ब्रोकरेज हाऊसमध्ये काम करताना खऱ्या अर्थाने दलाल स्ट्रीटवर नाव कमावले. थोड्याच काळात ते स्वतंत्र झाले आणि स्वतःची ब्रोकरेज कंपनी सुरू केली, ब्रूमो रिसर्च अँड ॲसेट मॅनेजमेंट. त्यांचे ग्राहक म्हणजे मोठे उद्योगपती, श्रीमंत व्यापारी व गुंतवणूकदार. ते ग्राहकांना झपाट्याने नफा मिळवून देत. त्यांच्या खरेदी विक्रीमुळे अनेक शेअर्सची किंमत आकाशाला भिडली. हर्षद यांची वैशिष्ट्य म्हणजे एखादा शेअर निवडून त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करणे. सतत खरेदीमुळे त्या शेअरची किंमत झपाट्याने वाढे. लोकांना वाटे की हा शेअर चांगला आहे, म्हणून सगळेच त्यात गुंतवणूक करत. त्यामुळे किंमत अजून वाढत असे. 1991 ते 92च्या काळात त्यांच्या प्रभावामुळे ॲक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स, टाटा, अदानी यांसारख्या अनेक कंपन्यांचे शेअर्स तब्बल 4000% वाढले. लोकांनी त्यांना दलाल स्ट्रीटचा अमिताभ बच्चन असे नाव दिले. त्यांच्या आलिशान जीवनशैलीमुळे ते चर्चेत राहिले. दक्षिण मुंबईत 15,000 चौरस फुटाचे पेंटहाऊस, ताफ्यात तयार केलेल्या लक्झरी कार्स अशा थाटामाटात ते राहत. परंतु या यशामागे एक मोठे गुपित होते. बँकिंग सिस्टमचा गैरवापर. त्या काळात बँकांना शेअर्समध्ये थेट गुंतवणूक करता येत नसे. पण रेडी फॉरवर्ड नावाच्या व्यवहारातून बँका एकमेकांना पैसे उधार देऊ शकत. यासाठी बँक रसीट BR नावाचे डॉक्युमेंट वापरले जाई. हर्षद मेहताने याच प्रक्रियेतून उणीवा शोधून काढल्या. त्यांनी बँकांशी मिलीभगत करून बनावट बँक रसीदी वापरल्या. बँकांना कळायचेही नाही आणि हर्षद यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा व्हायचे. हे पैसे त्यांनी शेअर्समध्ये गुंतवले. एखादा शेअर मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याची किंमत वाढवली. नंतर उच्च किमतीला तो शेअर विकून जबरदस्त नफा कमावला. अशा प्रकारे त्यांनी 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बाजारातून खेचली. एप्रिल 1992 मध्ये प्रसिद्ध पत्रकार सुचेता दलाल यांनी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये हर्षद मेहता यांच्या कारस्थानाचा भांडाफोड केला. बातमी आली की हर्षद मेहता यांनी बँकिंग सिस्टममधील त्रुटींचा फायदा घेऊन अब्जावधी रुपये बाजारातून खेचले आहेत. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली, शेअर बाजार कोसळला. लाखो गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये बुडाले. सरकारने लगेच चौकशीचे आदेश दिले.
सीबीआय, सेबी आणि इन्कम टॅक्स विभाग यांनी तपास सुरू केला. हर्षद मेहता यांच्यावर 70हून अधिक फौजदारी खटले दाखल झाले. काही नागरी खटले स्वतंत्रपणे चालले. त्यांना अटक झाली आणि तुरुंगात डांबले गेले. त्यांनी जामीन मिळवून पुन्हा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळाले नाही. त्यांची प्रतिष्ठा, पैसा आणि लोकांचा विश्वास सगळे गमावले गेले. घोटाळ्यामुळे हर्षद मेहता यांचे साम्राज्य एका क्षणात कोसळले. 23 एप्रिल 1992ला ते देवासमान होते आणि काही आठवड्यांतच गुन्हेगार. त्यांचा परिवार समाजाच्या चौकटीतून हद्दपार झाला. 1999 मध्ये त्यांना काही खटल्यांत शिक्षा झाली. आर्थिकदृष्ट्या ते कमकुवत झाले. 31 डिसेंबर 2001 रोजी ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे वय फक्त 47 होते. हर्षद मेहता हे नाव भारतीय अर्थव्यवस्थेत कायमचे अमर झाले आहे. त्यांनी बाजारातील नवीन पद्धती व डावपेच आणले. त्यांच्या घोटाळ्यामुळे भारतात सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ला जास्त अधिकार मिळाले. बँकिंग सिस्टम अधिक पारदर्शक व कडक झाली. गुंतवणूकदार अधिक सजग झाले. त्यांचे जीवन म्हणजे स्वप्नांचा पाठलाग, यशाचा शिखर आणि चुकीच्या मार्गामुळे झालेला पराभव याचे उत्तम उदाहरण. हर्षद मेहता हे सामान्य माणसापासून बिग बुल बनले आणि नंतर तुरुंगात मृत्युमुखी पडले. त्यांची कहाणी ही एकाच वेळी प्रेरणादायी आणि सावधानतेचा इशारा देणारी आहे. पैसा, यश आणि प्रसिद्धी यांच्या मागे धावताना नैतिकता व कायद्याच्या सीमारेषा ओलांडल्या तर परिणाम किती भयंकर होऊ शकतात हे हर्षद मेहतांची कथा सांगते.